कुमार कावत सरांना, त्याचप्रमाणे बबिता मॅडमला आणि फार मोठा मोर्चा या ठिकाणी काढला होता। त्याच वेळेस सरांनी आम्हाला अत्यंत खूप चांगलं असं प्रोत्साहन आम्हाला त्यांनी दिलेलं होतं आणि यावेळेस आम्ही त्यांना आमच्या निमंत्रण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त, अत्यंत लाडके पोलीस उपायुक्त आणि वाईट धंद्याचे कर्दनगाड आणि या ठिकाणी आणि हे पक्का लक्षात ठेवा की कदाचित परमेश्वर देवाला मानत असाल ते फक्त देवाला फोन ठेवा की नाही या भावनेला करत आहेत असे ते नार्कोटिक्सचे डायरेक्टर होते। व्यसन मुक्तीचा ये शिवाजी गायकवाड़ सरांना विनंती, रहने वाले IPS अधिकारी ने औरंगाबाद के ड्रग्स को हिलाकर रख दिया और सर ने खुद का एक स्कैनर कोड लगाया है बाहर कि अगरचे आपका कोई तकरार नहीं लेते हैं, आपकी फरियाद अगरचे कोई नहीं लेते हैं तो उसको स्कैन कर दीजिएगा, वो स्कैनर सीधा सर तक चला जाता है। इसके लिए तो हम सलाम करते हैं सर को और सारा छत्रपति संभाजीनगर की सलाम करता है। हम चाहते हैं कि ऐसे अगरचे ऑफिसर्स खड़े हो जाए तो भारत एक सही से एक प्रबल भारत होगा। और सर का भी मैं धन्यवाद कहता हूँ। सर 2 मिनट में इतना ही कहना चाहता हूँ कि ये जो प्रोग्राम चल रहा है इसमें 1,87,000 पेशेंट के साथ में काम कर रहा हूँ, जिसका इन कैमरा सब कुछ चलता है, ऑथेंटिक सब काम चलता है, रिस्पॉन्सिबिलिटी के साथ चलता है और साइंटिफिकली काम चलता है। उसमें मेडिसिन काउंसलिंग बड़ा रोल होता है और मेडिसिन काउंसलिंग के साथ इनके साथ भी कोई भी बलजबरी नहीं होती है, क्योंकि अभी तक देख आणि मला माहित आहे स्टार्टिंगला ते पाजतात त्याच्यानंतर ते पाजत नाही, बरोबर आहे, त्याचे पैसे लागतात। तो दारूचं काय स्टार्टिंगला सगळे आपले मित्रमंडळी स्टार्टिंगला फ्री मध्ये पाजतात आणि एकदा तुमच्या सवय झाली आता तुमच्याकडून घेतात। तो प्रत्येक माणूस ज्यांना हे सवय आहे, तुमची स्टोरी हेच असेल, कोणाचं हे असेल की त्यांचे मित्रांचे प्रेशरमध्ये त्यांनी हा व्यस्त स्वीकारला, कोणाचं हे असेल की माझी नोकरी गेलेली होती, मी डिप्रेशनमध्ये गेला होता, माझी बायको माझी पटत नाही, माझा मुलगा माझा ऐकत नाही, सासू सासऱ्याच्या भांडण आणि हे आपला हेच सगळे कारण असते ज्याच्यामुळे आपण हा व्यसनचा परिधान करतो, बरोबर आहे का? सगळ्यांचं हेच कारण असेल। तो आता आपण बघितलं तर डिमांड तुम्ही कसं कमी करणार, सगळ्यात प्राथमिक जो युनिट आहे आपल्या डिमांडची ते आहे तुमचा परिवार, तुमचा कुटुंब। आपल्या परिवारमध्ये तुम्ही आपण लोकतंत्राची बोलतात, डेमोक्रेसीची बात करतात, आपण वोट करायला जातात आपलं पार्लमेंटरी इलेक्शनमध्ये किंवा विधानसभा इलेक्शनमध्ये, पण आपले घरी स्वतःचे घरी लोकतंत्र आहे का? महिला आणि पुरुष समान आहे का? पुरुष स्वतःला मोठा जेव्हा ते समजतात तो औषध आहे, पण हे करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वर शक्ती देव, तो निश्चित तुम्ही कराल अशी आशा। शपथ घ्यायचे आज हम एकजुट होकर नशा मुक्त भारत अभियान के तहत एक प्रतिज्ञा लेते हैं कि ना केवल हमारे समुदाय परिवार दोस्त बल्कि खुद को नशा मुक्त बनाएंगे। बोला ना, क्योंकि परिवर्तन भीतर से शुरू होता है। इसलिए आओ मिलकर अपने भारत को नशा मुक्त बनाने का संकल्प ले। मैं प्रतिज्ञा करता हूं कि
मैं अपने देश को नशा मुक्त बनाने के लिए मैं अपने देश को नशा मुक्त बनाने के लिए हर संभव प्रयास करूंगा। हर संभव प्रयास करूंगा। जय हिंद, वंदे मातरम। जय हिंद, वंदे मातरम। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सर। डॉक्टर भावले, तारा फाउंडेशन, समीर वानखेडे विचारमंच सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपला एक हे ध्येय आहे आपल्याला व्यसनमुक्तीबद्दल मी सगळ्यांची चर्चा केलेली आहे। व्यसन बेसिकली डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे। सप्लाय साईड कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची जबाबदारी आहे। पोलीस तिथे रेट टाकून माहिती गोळा करून त्यामध्ये रेट करू शकते, पण डिमांड असा प्रश्न आहे तिथे आपला कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून, शाळापासून, आपले ज्येष्ठ नागरिकपासून हे सगळा मुद्दा सुरू होते। सगळ्यात प्राथमिक आपला आहे की कुटुंबाची जबाबदारी कुटुंबाचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी घेतले पाहिजे। आई वडिलांनी आपले मुलं मुलींना चांगली शिक्षा दिली पाहिजे, व्हॅल्यू सिस्टम चांगला केलं पाहिजे। त्यांना माहीत असलं पाहिजे की आपल्या मुलं किंवा मुली व्यसनच्या त्यांनी परिणाम केला तो काय अडचण येऊ शकते। माझं असं मत आहे की कोणी एक व्यसनाला अधीन होतो तो त्याची भरपूर पिढी त्यामध्ये त्यांचं नुकसान होते। चांगली शिक्षा आपण मुलांनी दिली पाहिजे की कशा करायचे काय नाही करायचे। आणि समजा कोणी व्यसनच्या अधीन झाला तर आपण त्याला क्रिमिनल्स नाही डिक्लेअर केलं पाहिजे, उलट त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे की काय कारण होतं ज्यामुळे ते रास्ता त्यांनी वापरला। तो हे डिमांड साईड तेव्हा आपली कमी होईल। सप्लाय साईडसाठी सुद्धा मला आपल्या शहरवासी लोकांची मदत पाहिजे। मी पोलीस डिपार्टमेंट वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची ओळख गुप्त राहील। तुम्ही आम्हाला माहिती सांगा कुठे ड्रग्स चालू आहे, कुठे बटन चालू आहे, कुठे इलिगल व्यवसाय चालू आहे, जेणेकरून आम्ही तिथे जाऊन रेड करू शकतो आणि त्याच्यावर आपण निर्बंध आणू शकतो। तो आपण सगळे लोक एकजूट होऊन काम केले तर नक्की आपलं शहर अजून चांगली दिशामध्ये वाढेल। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले आणि आज 24 सप्टेंबर दारूमुक्त घर दारूमुक्त गाव अभियानाचे प्रेरणास्थान असणारे आमचे वडील कैलासवासी रामचंद्र नागूजी भावले यांचं तृतीय पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे आज इथं छत्रपती संभाजीनगरच्या पूर्ण जिल्ह्यांसाठी मोफत व्यसनमुक्तीचं शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरात सारा फाउंडेशन आणि समीर वानखेडे साहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोफत व्यसनमुक्ती उपचार शिबिर आयोजित केलेला आहे। या शिबिरात 200पेक्षा जास्त परिवार आज सहभागी झाले आहेत आणि या परिवारांना पुढे पूर्णपणे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम मोफत केला जाणार आहे। सर, सारा फाउंडेशनच्या वतीने म्हणजे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हे पण तुम्ही शिबिर वगैरे आयोजित केले, आत्तापर्यंत किती लोकांवर उपचार झाले? आणि मी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तिन्ही राज्यात कार्य करतो। सातपुडा पर्वतात नशामुक्त भारत अभियानांतर्गत मी आदिवासी परिवारांसाठी पण 44,000 आदिवासी परिवारांसाठी काम करतो आणि आत्तापर्यंत 1 लाखपेक्षा जास्त परिवारांसोबत आमचं फाउंडेशन व्यसनमुक्तीचं कार्य करत आहे। त्यात विशेष म्हणजे आदिवासी महिला, ज्या 2300 आदिवासी महिला ज्या व्यसनमुक्त आहेत आणि रोहिणीसारखं आदिवासी गाव जे 80% आज व्यसनमुक्त आहे, धौलीसारखं मध्य प्रदेशमधलं गाव जे आज 90%पेक्षा जास्त व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहे आणि ते कार्य अजूनही कार्यरत आहे। व्यसनमुक्तीचा कार्यक्रम सुरू असताना याला शासनाची काही अनुदान वगैरे मिळते? अजूनही शासनाचा कोणतंही अनुदान विशेषतः या अभियानाला मिळालेलं नाही। आज हे पहिलं शिबिर, याच्यानंतर पण भविष्यात राज्यभरात शिबिर आयोजित केली हे जाते? पहिलंच नाही, मागच्या 12 वर्षांना आम्ही हे कार्यक्रम राबवतो। याच्यामध्ये जी काही आर्थिक मदत लागते, जसं भाऊसाहेब पठाडे सर आहे, ह्युमन राईट्सचे आमचे रशीद सर आहेत आणि समीर साहेब विचार मंचाचे बागुल सर आहेत, असे अनेक सहकारी आहेत की जे याला आर्थिक सहकार्य उभं करून हे कार्यक्रम चालतात। तरुण पिढी जास्तीत जास्त याला बळी पडते, तर त्यासाठी काय प्रयत्न केले जाते? तरुणांना एक मार्ग दिला पाहिजे की तो मार्ग की व्यसनापेक्षा त्यांना त्यांच्या एज्युकेशनकडे जाणं त्यांनी महत्त्वाचं आहे आणि एज्युकेशन्सवर फोकस करण्यासाठी त्यांना अभ्यासात रुचीच्या ऐवजी ज्यावेळेस ते व्यसनाकडे जातात तर त्या व्यसनात त्यांना व्हिक्टीम न मानता, त्यांना दोषी न मानता त्यांच्यासमोर याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग उभा केला जावा आणि तोही त्यांच्यासोबत कोणतीही बळजबरी न करता, हाच आमचाही उद्देश आहे या अभ्यासाचा। आज शिबिरामध्ये फक्त उपचार होणार का ते औषधी पण? आज शिबिरामध्ये काउन्सिलिंग होणार, उपचार होणार, औषधं पण दिली जाणार आणि पुढे 1 महिना या परिवारांसाठी सारी व्यवस्था व्यसनमुक्तीसाठी केली जाणार। या निमित्ताने काय आवाहन करणार?
मी आव्हान हे करतो की जनतेनं कोणताही दारू पिणाऱ्या व्यक्तिमत्वाला, जो एक बाप आणि एक मुलगा आहे एका परिवाराचा, त्याला दोषी मानून त्याची इच्छा आहे आपल्या परिवारासाठी जगण्यासाठी, आणि त्याला जगण्याचा जो मार्ग आहे तो उपलब्ध करून दिला जावा। आज इथं या कार्यक्रमामध्ये माजी पोलीस आयुक्त साहेब नवनीत कारस साहेब पण या कार्यक्रमात उपस्थित होते। त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, आमच्या फाउंडेशनच्या मार्फत, समीर वानखेडे साहेबांच्या फाउंडेशन मार्फत। आणि या कार्यक्रमात आता समीर वानखेडे साहेब पण येणार होते, पण काही कारणामुळं साहेब या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही। वानखेडे साहेब आणि सारा फाउंडेशन आणि डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले, मी आणि आमची सर्व टीम, भाऊसाहेब पटाळे सर, रशीद सर, आम्ही सगळे एका मंचावर येऊन पुढे महाराष्ट्रामध्ये टोटल व्यसनमुक्तीसाठी लढा उभा करतो आहोत। आणि आम्ही धन्यवाद पण म्हणतो समीर वानखेडे साहेबांचं की त्यांनी दारूमुक्त घर दारूमुक्त अभियानाला जॉईन करून ते अभियान आपलं स्वतःचं मानून त्या अभियानासोबत कार्य करत आहात साहेब। आणि अपेक्षा ही आहे की पुढे हा कार्यक्रम महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात चालावा, याच्यासाठीचा प्रयत्न साहेबांसोबत होता। नमस्कार, मी भाऊ पठाडे, मी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचचा महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि मराठवाडा विभागाचा समन्वयक आहे। आतापर्यंत हे काम करत असताना बऱ्याच महिला आम्हाला काही औषध आहेत का व्यसन सोडण्यासाठी असे विचारणा करायच्या, परंतु आम्ही त्यांना सांगायचो की जगामध्ये अजून कुठलेही औषध असं निघालेलं नाही आहे। परंतु 2019मध्ये मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की मी डमी पेशंट डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले साहेबांकडे पाठवले। 6 महिने मी त्यांची स्वतः परीक्षा घेत होतो की या औषधाचा काही साईड इफेक्ट वगैरे तर नाही ना, नाहीतर दारू बंद व्हायची आणि तिकडे किडनी फेल व्हायची किंवा हृदय बंद पडायचं। 6 महिने टेस्टिंग केल्यानंतर प्रत्यक्ष पेशंट पाठवल्यानंतर माझ्यासारखा बँकेतला रिटायर्ड माणूस डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले सरांच्या सोबत जोडल्या गेलेला आहे। तुम्ही जसं विचारलं की याच्यात काय अडचणी येतात, त्याच्यात भरपूर अशा अडचणी येतात, कारण सरकारचं अजिबात त्याला सहकार्य नाही आहे। नशाबंदी मंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे, परंतु नशाबंदी मंडळाला अनुदान सरकारकडून दिलं जात नाही, योग्य वेळी दिलं जात नाही, असे त्यांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत। आणि म्हणून या ठिकाणी प्रबोधात्मक काम करण्यासाठी जर समजा सरकारने काही संस्था जर उभारल्या तर हे नक्कीच चांगलं काम होईल। अडचणी तर भरपूर येतात, पण आता भावले साहेबांसोबत आता कामाला सुरुवात केली आहे आम्ही। साहेबांचं कार्य तर तुम्ही आत्तापर्यंत बघत आलाय न्यूज चॅनलवर इकडे तिकडे, तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नशामुक्तीचं कार्यक्रम चालू केले। कारण व्यसनमुक्ती संदर्भामध्ये जे काम करताय मोठे डॉन माफिया लोक असतात, तुम्हाला धमके पण येत असं असं काही घडलेलं आहे? येतात आता काही, आता जे छोटे मोठे विकणारे वगैरे आमच्या इकडे तुम्ही पॉम्पलेट वाचू नका, इकडं प्रचार करू नका असं बोलतात, तर आम्ही त्या दुकानदाराला तर काही बोलू शकत नाही, पण जे पित आहेत त्यांना तिकडं न जाण्यासाठी आम्ही प्रवृत्त करू शकतो। जे आरी गेलेले आहेत ते साहेबांच्या डॉक्टर साहेबांच्या सारा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ते व्यसनमुक्त करण्याचं काम चालू केलेलं आहे। वानखेडे कुठं कार्य चालू आहे? वानखेडे साहेबांचं पूर्ण देशामध्ये 75 काम चालू झालेलं आहे व्यसनमुक्तीचं। आता महाराष्ट्रामध्ये डॉक्टर भावले सोबत मोठ्या लेवलला काम चालू आहे, आदिवासी पट्ट्यांचे। हो, तर मी 2 वर्षापासून डॉक्टर भावले साहेबांसोबत काम करतो। त्यांचं काम बघितलं मी, एक निस्वार्थीपणा त्यांच्या कामामध्ये आहे आणि गळातळापर्यंत जाऊन गावामध्ये जाऊन किंवा गरीब परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी एक माणूस असा आहे का तो परिस्थितीनुसार पैसे भरू शकत नाही किंवा फीस भरू शकत नाही, त्या माणसाला डॉक्टर भावले साहेब हे फ्रीमध्ये म्हणजे मोफतमध्ये औषधोपचार आणि त्याचं काउन्सिलिंग वगैरे करतात। मला खूप पटलं आहे, त्यामुळे मी डॉक्टर भावले साहेबांसोबत आणि आमच्या भाऊ पटाड्यासोबत जोडलो। आणि आता सध्या हे कार्यक्रमामध्ये आमचे दीपक भाऊ हे सुद्धा मला भेटले आणि त्यानुसार आम्ही चौघा मिळून हे काम सुरू केलेलं आहे। अरे आपण पाहत आहे रात्रंदिवस काही कुणं मारामाऱ्या चाकू मारणे अशी घटना नवीन जे विवेक आहे ते करतायत। क्राईम वाढलेलं आहे शहरामध्ये हे व्यसनमुक्तीमुळं। शहरामध्येच ड्रग्स वगैरे काही जास्ती विक्री होत असेल तर त्याच्यावर काय बंधनं यायला पाहिजे? बघा, ड्रग्स आता आमचे न्यूज काउन्सिल साहेब जे आलेले आहेत त्यांनी सांगितलं बाबा इनकमिंग आणि आउटगोईंग 2 भाग त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे एक सप्लाय आणि पुरवठा 2 भाग त्याच्यामध्ये। तर जर पुरवठा व्यवस्थित झाला नाही किंवा माणूस त्या खरेदी गेला नाही, दुकानामध्ये गेला नाही, तंबाखूजन्य किंवा व्यसनजन्य पदार्थ घेण्यासाठी गेला नाही, तर ॲटोमॅटिकली त्याला आळा बसतो। आणि हा क्राईमचा एक बेस जर बघितला, आपण रूट कॉज जर बघितला तर क्राईम हा 90% हा फक्त नशामुळे झालेला आहे। औरंगाबादमध्ये म्हणा, इतर भागामध्ये म्हणा, जे क्राईम घडतात, महिलेवरती अत्याचार म्हणा किंवा मारामारी म्हणा, मर्डर म्हणा, त्याचा मुख्य बेस हा रूट कॉज आहे नशा।